Okay, so to know the variable rate technology or to know the detailed procedure of VRT, variable rate technology. Okay, त्याच्या अगोदरच as you know that स्लो पण होते राव काय. ठीक आहे, तर आजच मला मॅन्युअलची सॉफ्ट कॉपी भेटलेली आहे, त्यामुळं आय कॅन डायरेक्टली शेअर द मॅन्युअल screen to the among the students, so they can also visible. Okay, so screen can be also visible and you can have idea regarding with the what is mean by variable rate technology. So before going to move further, पुढे जाण्याच्या अगोदर I will give you the introduction. So what is mean by VRT, variable rate technology? So first we are going to deep into the variable rate technology. Some important points or important things you have to understood. So in past decades, a significant rise in the use of agricultural chemical has been recorded for boosting agricultural production. Okay, मागच्या एक 10-12 वर्ष 10-15-20 20-25 वर्षामध्ये ऍग्रिकल्चरचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी वी आर युजिंग अ हेवी डोस केमिकल्स. आपण मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचं यूज करतो. अकॉर्डिंग टू अन एस्टिमेट, मोर दॅन 2.54 मिलियन टन्स ऑफ पेस्टिसाइड पर इयर आर बीइंग युज्ड इन वर्ल्ड वाइड. ओके, जवळपास 2.54 मिलियन टन्स एवढ्या पद्धतीमध्ये इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्स हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात. व्हाईल द टोटल फर्टिलायझर न्यूट्रिएंट कंटेन लाईक NPK consumed was estimated 107.7 मिलियन टन इन 2010. 170.7 मिलियन टन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा प्रचंड प्रमाणामध्ये केमिकल आपण 2010 साली वापरत होतो. हा डाटा थोडासा जुना आहे आणि एक्सपेक्टेड टू रीच 119.4 मिलियन टन्स ऍट द एंड ऑफ 2015. 2015 साली 190.4 मिलियन टन होईल अशी अपेक्षा आहे आणि आता 2021 चालू आहे, म्हणजे हे जवळपास 220 ते 230 मिलियन टन. सच अ ह्यूज अमाउंट ऑफ फर्टिलायझर्स वी आर अप्लाइंग इन टू द फील्ड. बोथ ऑफ दीज केमिकल्स म्हणजे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड. ओके, 254 मिलियन टन आणि हे जे 220-230 मिलियन टन इतकं, म्हणजे 254 पण जुनच झालं. आता तसं पाहायला गेलं तर जवळपास 3.54 किंवा 4.54 एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड के फर्टिलायझर्स हर्बिसाइड ह्याच्यामध्ये धरलेलं नाहीये. बोथ these chemical types play an important role for productive growth of the crop and ultimately in terms of higher yield. Okay, in terms of higher yield म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी पण आपण हे ट्राय करतो. ओके, सो the capacity of crop production and soil fertility. Continuously uniform application of these chemicals not only increases the cost of production but also raising a big environmental threat in terms of soil and groundwater contamination. तर ह्याच्यामुळं फक्त केमिकलचंच नुकसान होतंय किंवा केमिकलच लॉस होतंय असं भाग नाहीये की एन्व्हायरमेंटल पोल्युशन हे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतंय आणि इट विल क्रिएटिंग अवर ग्राउंड वॉटर पोल्युशन. मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंड वॉटर पोल्युशन पण मोठ्या प्रमाणामध्ये होतंय आणि लॉट ऑफ केमिकल कंटामिनेशन हे पण यू आर ऑब्झर्विंग. आता आय हॅव एक्सप्लेन what is the impact of heavy use of chemical fertilizer, insecticide, pesticide on the crop growth development as well as for environmental point of view or soil health or the water health point of view. आपले ग्राउंड वॉटर रिसोर्सेस सगळे कंटामिनेटेड झालेले आहेत. जे पाणी पितो त्याच्यामध्ये पण केमिकल मोठ्या प्रमाणामध्ये असतंय. सॉइल मध्ये हेवी डोसेस ऑफ केमिकल्स वापरल्यामुळे सॉइलची सुद्धा फर्टिलिटी कमी होत आहे. ओके, हा एक त्याचा निगेटिव्ह पॉइंट आहे. आपला ऑर्गॅनिक कार्बन 0.2 पेक्षा सुद्धा कमी आलेला आहे, की जो कमीत कमी 2% तरी पाहिजे फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सो दीज आर द सम निगेटिव्ह इम्पॅक्ट रिलेटेड विथ द एन्व्हायरमेंट एज वेल एज आवर फूड. ओके, तर ह्या गोष्टी आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन इन अ लेक्चर ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. चौथ्या सेमिस्टरला ज्यावेळेस तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवलेलं होतं त्यावेळेस हे पॉइंट क्लिअर झालेले होते. The environmental pollution may not be eliminated completely because of the growing food demand day to day by expecting the higher rate, but may be reduced by employing the variable rate technology for the application of these chemical, leading towards the more profit and less environmental pollution. आता एक लक्षात ठेवा, the situation is nowadays such a hectic की आता सिच्युएशन
ओके, तर एकच मिनिट, 1 मिनिट. सिच्युएशनच असे आता हेक्टिक आणि खराब झालेली आहे की वी आर अनएबल टू अंडरस्टूड दॅट प्रॉब्लेम. आपल्याला तो प्रॉब्लेम आपण कमी करू शकत नाही. वी कॅनॉट यूज और वी कॅनॉट यूज टू स्टॉप द हेवी डोसेस ऑफ केमिकल्स. आपल्याला केमिकल्स तर वापरावेच लागतील. त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल्स तर यूज करावेच लागतील. वी डोंट हॅव एनी ऑप्शन लेफ्ट. आपल्याकडे दुसरा ऑप्शन कोणताही नाहीये. बट फ्रॉम दॅट वी कॅन फ्रॉम दॅट मग त्याला एकच ऑप्शन आहे की व्हीआरटी, व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी. आता व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी म्हणजे काय? where there is a problem or where there is a limitation in the soil, you have to apply the insecticide, fertilizer or pesticide on that spot only rather than to entire field. Okay, so you have to select the spot in the field where there will be a deficiency of nutrient, and on that particular spot you have to apply the fertilizer of so we have to rectify that deficiency rather than to apply the fertilizer entire field. आता आपण काय करतोय, अख्ख्या शेतामध्ये सारखंच खत टाकतोय, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ऑल ओव्हर द फील्ड. असं कुठं बघत नाही की कुठं कमी आहे कुठं जास्त आहे. वी आर अप्लाइंग अ फर्टिलायझर डोस ऍज अ कॉमन टू एंटायर फील्ड. अख्ख्या शेताला आपण एकच युनिट पकडतो आणि एक युनिट पकडून वी आर अप्लाइंग दॅट फर्टिलायझर टू ऑल ओव्हर द फील्ड. ऑल ओव्हर द फील्ड मध्ये ते फर्टिलायझर अप्लाय करतो. सो वी आर अप्लाइंग ऑल द फर्टिलायझर ऑल ओव्हर द फील्ड. सो व्हॉट हॅपन in the field, there may be some spot where the fertilizer is lacking or limiting, and there are some spot where the fertilizer is sufficient or more. But what happen, because we are applying the fertilizer all over the field in the same quantity, so there will be a unbalanced application of fertilizer into the field. But in VRT, variable rate technology, we can apply the fertilizer where it is actually needed. For that purpose, we have to first complete the process of soil testing from various spot into the field, and after that we have to apply the fertilizer on that particular spot by taking the help of GIS or GPS. Okay, ठीक है. So wait for some time, I will explain it one by one. हळूहळू तुम्हाला मी करतो, थोडंसं वाट बघत राहा. At the time of variable rate technology, the only way which help to improve the input use efficiency by applying this chemical at optimum or near optimum rate according to soil and crop condition, keeping in view the performance of employed VRT system, because variable application rate of any input may depend on the performance of VRT system, which has been stated as a big question of researcher. With the development availability of computer sensor, control walls, actuators, GPS receiver, and the better data acquisition system, VRT has paved the path for attaining the higher accuracy of input application at the variable rate. आजकाल काय असते माहितीये का, तुम्हाला एक मी अनोटेशन घेतो, एकच मिनिट. तिथं कलरचा फोटोग्राफ आहे का मला बघू दे, वेट मिनिट. ट्रॅक्टर असेलच आय थिंक, त्याचा फोटो आहे मॅन्युअल मध्ये. सॉफ्ट कॉपी खूप स्लोली लोड होत असल्यामुळं आणि त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम येतो इथं दाखवण्यासाठी तुम्हाला. आय डोंट नो व्हॉट वॉज हॅपनिंग. इतक्या स्लोली का ओपन होतंय काय मला समजेना. पीडीएफ असल्यामुळं नेटवर प्रॉब्लेम आहे, काय समजेना मला. ठीक आहे, मला अनोटेशन घ्यावं लागेल, अनोटेशन घेतो. ठीक आहे. सपोज ही फील्ड आहे. ओके, सपोज ही फील्ड आहे. ओके, या फील्ड वरनं हा स्पॉट नंबर 1 आहे. ओके, हा स्पॉट नंबर 1 आहे. इथनं तुम्ही सॉइल सॅम्पल घेतलं लॅटिट्यूड लॉंजिट्यूड घेतलं, काय XYZ असेल ते तुमचं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड. ओके, तर हा स्पॉट नंबर 1 आहे. इथनं लॅटिट्यूड लॉंजिट्यूड घेतलं. पुन्हा हा स्पॉट नंबर समजा हा 2 आहे. पुन्हा हा स्पॉट नंबर 3 आहे. प्रत्येक स्पॉटचं लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड हे तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे. ओके, हा स्पॉट नंबर 4 आहे. तर अशा पद्धतीनं सपोज एखाद्या शेतामधनं हा समजा स्पॉट नंबर 5 आहे.
हा स्पॉट नंबर 6 आहे. ओके, किंवा इथं स्पॉट नंबर हा 7 आहे. ओके, तर फ्रॉम द रॅन्डमली शेतामध्ये समजा तुम्ही 7 स्पॉट घेतलेले आहेत आणि या 7 स्पॉट वरनं तुम्ही सॉइल सॅम्पल घेतलेला आहे. समजा एक एक्झाम्पल घेऊया. 1 नंबर स्पॉट मध्ये ओके, तर इथं 1 नंबर स्पॉट मध्ये तुम्हाला असं दिसून आलं की 200 किलो नायट्रोजन आहे या स्पॉटला. ओके, इथं 200 किलो नायट्रोजन दाखवतोय. 2 नंबर स्पॉटला समजा इथं अॅनोटेशन असल्यामुळे माऊस एवढा क्लिअर चालत नाही. 150 किलो नायट्रोजन आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर 3 नंबर स्पॉटला समजा 170 किलो नायट्रोजन आहे समजा फॉर एक्झाम्पल. ओके, 4 नंबर स्पॉटला ओके 190 किलो नायट्रोजन आहे. ओके, असं प्रत्येक स्पॉट आहे शेतामधनं. यू हॅव टू टेक दॅट स्पॉट बाय GPA-GIS, म्हणजे जिथं तिथनं सॉइल सॅम्पल घेतलेलं आहे तिथलं अॅक्युरेट लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड तुम्हाला माहित आहे की व्हॉट इज द ऍक्च्युअल लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड, आणि तिथनं हे तुम्ही सॉइल टेस्टिंग केलं आहे सेपरेटली इच स्पॉट. आपल्या जुन्या मेथड सारखं नाहीये किंवा जे आता आपण फॉलो करतो ऍग्रिकल्चर मध्ये की सगळे स्पॉट घ्यायचे, त्यानंतर ते सॅम्पल एकत्र करायचं, पुन्हा ते 4 भाग करायचे, 2 भाग काढायचे, पुन्हा ते 4 भाग करायचे, असे आत्ताची जी आपली मेथड आहे तसं नाही. सेपरेट स्पॉट लॅटिट्यूड लॉंजिट्यूड घेऊन इंडिव्हिज्युअल घेऊन अनालिसिस करायचं, आणि अनालिसिस केल्यानंतर त्या स्पॉटचा लॅटिट्यूड लॉंजिट्यूड माहिती आहे आणि तुम्हाला एनपीके कंटेंट माहिती आहे. तर फॉरेन मध्ये आजकाल सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत, तसे सॉफ्टवेअर अनालिसिस असलेले सेन्सर्स पण अवेलेबल आहेत ट्रॅक्टरवर. तर ट्रॅक्टरवर सेन्सर फिट केलेला असतो. ओके, तो सेन्सर काय करतो ट्रॅक्टरवरचा की लॅटिट्यूड लॉंजिट्यूड तो मोजत बसतो. ओके, कुठं कुठं आहे ते, आणि सॉफ्टवेअर असते ट्रॅक्टरमध्ये. तर स्क्रीन दिसते, तर स्क्रीन मध्ये हा डाटा भरून टाकायचा. डाटा भरला की ट्रॅक्टर शेतामध्ये चालू झाला. समजा आता मी तुम्हाला इथनं स्पॉटलाइट घेतो. ओके, समजा इथनं हा रेड स्पॉट म्हणजे माझा ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरवर सेन्सर बसवलेला आहे वर. ओके, सेन्सर सिग्नल घेतोय आणि 1 नंबरच्या स्पॉटवर आला. समजा फॉर एक्झाम्पल तुमचा ट्रॅक्टर 1 नंबरच्या स्पॉटवर किती आहे? 200 किलो नायट्रोजन आहे. तुम्हाला अख्ख्या शेतामध्ये सगळीकडे 200 किलो नायट्रोजन असला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे, युनिफॉर्म करायची आहे. तर तिथं सेन्सर जो आहे तो तिथं अजिबात खत टाकणार नाही, कारण की 200 किलो ऑलरेडी आहे त्या स्पॉटला. तिथनं ट्रॅक्टर सर समोर जाणार, पुढे येणार पुन्हा 2 नंबरचा स्पॉट आला. 2 नंबरच्या स्पॉटला काय दिसतंय ट्रॅक्टरला की 2 नंबरच्या स्पॉटच्या लॅटिट्यूडवर आल्यावर सॉफ्टवेअर काय म्हणते, इथं 150 किलो नायट्रोजन आहे ऑलरेडी, त्यामुळं आपल्याला 200 किलो मेंटेन करायचं आहे. इथं 50 किलो नायट्रोजन टाकणार. ट्रॅक्टर ऑटोमॅटिक सेन्सर सिग्नल सेंड करणार, ट्रॅक्टर वॉल ओपन करणार. ओके, वॉल ओपन करून तिथं 50 किलो नायट्रोजन पडणार. पुन्हा ट्रॅक्टर पुढे आला की पुन्हा इथं आलेला आहे स्पॉट नंबर 5 वर. स्पॉट नंबर 5 वर आता मी लिहिलेलं नाही, समजा स्पॉट नंबर 5 वर 180 किलो नायट्रोजन आहे. तर इथं ट्रॅक्टर 20 किलो नायट्रोजन टाकणार. 200 किलो करायचं आहे ना. पुन्हा ट्रॅक्टर इकडे फिरला आणि पुन्हा इथं 6 नंबरच्या स्पॉटवर आला. 6 नंबरच्या स्पॉटवर समजा 210 किलो नायट्रोजन आहे ऑलरेडी सॉइल टेस्टिंग मध्ये. तर इथं ट्रॅक्टर काही वॉल ऑन करणार नाही आणि इथं काही खत पडणार नाही. पुन्हा ट्रॅक्टर पुढे आला 4 नंबरच्या स्पॉटवर. 4 नंबरच्या स्पॉटवर त्याला माहिती आहे की सॉफ्टवेअर मध्ये आपण ऑलरेडी भरलेलं आहे की 190 किलो नायट्रोजन आहे सॉइल मध्ये ऑलरेडी फील्ड मध्ये. तर तिथं ट्रॅक्टर काय करणार, वॉल ऑन करणार आणि 10 kg नायट्रोजन फक्त पडणार. पुन्हा ट्रॅक्टर 3 नंबरच्या स्पॉटवर आला. 3 नंबरच्या स्पॉटवर आला लॅटिट्यूड लॉंजिट्यूडवर की लगेच ट्रॅक्टरचा सेन्सर सिग्नल सेंड करणार की लगेच वॉल ओपन होणार आणि इथं 30 किलो नायट्रोजन पडणार. 30 किलो नायट्रोजन पडला की पुन्हा ट्रॅक्टर जो आहे आपला पुन्हा पहिला जो आहे 7 नंबर स्पॉटवर आला. 7 नंबर स्पॉटवर समजा 195 किलो नायट्रोजन आहे. तर 7 नंबर स्पॉटवर फक्त 5 किलो नायट्रोजन सोडणार आणि अख्ख्या फील्ड मध्ये ट्रॅक्टर बाहेर पडणार. तर बिफोर गोइंग टू ऍप्लिकेशन बाय युझिंग ऍडव्हान्स मशिनरी, पहिल्यांदा आपण ज्यावेळेस ट्रॅक्टर वापरला नव्हता त्यावेळेस काही ठिकाणी 200 किलो नायट्रोजन होता स्पॉट नंबर 1 ला, 2 नंबरला 150 किलो होता, 3 नंबरला 170 किलो होता, 4 नंबरला 190 होता. ओके, असा वेगवेगळा डोस होता म्हणजे सॉइल मध्ये अवेलेबल नायट्रोजन. आपल्याला काय करायचं होतं, 200 किलो ऑल ओव्हर फील्ड मध्ये युनिफॉर्मली मेंटेन झाला पाहिजे होता. मग आपण काय केलं, ट्रॅक्टरला पहिल्यांदा सॉइल टेस्टिंग केलं, प्रत्येक सॉइल सॅम्पल घेतलं. सॉइल सॅम्पल घेताना लॅटिट्यूड लॉंजिट्यूड म्हणजे त्याचं GIS GPS लोकेशन घेतलं. लोकेशन घेतल्यानंतर त्याचं सॉइल अनालिसिस केलं लॅबमध्ये. लॅबमध्ये अनालिसिस केल्यानंतर
जो डाटा आला तो सॉफ्टवेअर मध्ये भरला, ट्रॅक्टरमध्ये जे ट्रॅक्टरची जी स्क्रीन आहे तिथं डाटा त्या स्क्रीनवर भरल्यानंतर ट्रॅक्टरच्या वर जो सेन्सर किंवा अँटिना ज्याला म्हणलं जातं त्या अँटिनाला पण तो डाटा मिळाला. मग काय झालं, जसं जसा ट्रॅक्टर शेतामध्ये फिरत गेला त्या स्पॉटवर ऑटोमॅटिकली त्या स्पॉटवर तेवढी जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ती ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून पडली आणि ऑल ओव्हर फील्डमध्ये आपल्याकडे अख्ख्या फील्डमध्ये युनिफॉर्म ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर झालं. 7 नंबरच्या स्पॉटला किंवा जिथं ऑलरेडी 210 किलो नायट्रोजन होता तर तिथं कुठलाही फर्टिलायझर पडलेलं नाहीये, किंवा जिथं 1 नंबरच्या स्पॉटला जिथं 200 किलो नायट्रोजन होता तिथं पण कुठलंही फर्टिलायझर पडलेलं नाहीये. जिथं जिथं जसं जसं कमी होतं 200 किलोला जिथे जिथे जेवढी जेवढी क्वांटिटी कमी होती तेवढी तेवढी क्वांटिटी अॅक्युरेटली मोजून सेन्सरनं म्हणजे त्या सॉफ्टवेअरनं सेन्सरला सिग्नल देऊन सेन्सरने तेवढीच क्वांटिटी त्या फील्डमध्ये अप्लाय केली आणि शेतामधनं बाहेर पडल्यानंतर ऑल ओव्हर द फील्ड सगळ्या शेताला एक युनिफॉर्म नायट्रोजन ऍप्लिकेशन झालं. आता जर सॉइल टेस्टिंग जर तुम्ही केलं तर सगळ्या शेतामध्ये तुम्हाला 200 केजी नायट्रोजन हा दिसून येणार. सो द ग्रोथ इन टू द फील्ड और ऑल ओव्हर द फील्ड विल बी युनिफॉर्म. तर अख्ख्या शेतामध्ये जी ग्रोथ होणार आहे ती युनिफॉर्मच होणार आहे, कुठं जास्त किंवा कुठं कमी अशी दिसून येणार नाहीये. दिस इज नोन ऍज व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी और व्हीआरटी. ह्यालाच म्हणायचं व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी व्हीआरटी. आलं लक्षामध्ये. सो इट इज युअर इझी टू अंडरस्टूड. तुम्हाला एकदम समजून जायला किंवा कळायला एकदम सोपं आहे. ओके, तर तुम्हाला आता कळालं असेल तर variable rate technology categorized in three basic group are based on VRT: the real-time sensor, the vision-based VRT, the hybrid VRT, which is a combination of first two types. The map-based VRT is used when a historic soil or yield formation is already available based upon the history, input application rate, and determined to develop the prescription of map. In the prescription of map, the area is classified into the cluster or the region according to input needed. तर पहिल्यांदा सॉइल टेस्टिंग करायचं. सॉइल टेस्टिंग केल्यानंतर ArcGIS जे आहे तुमचं किंवा QGIS आहे त्याच्यामध्ये सॉइल फर्टिलिटीचे मॅनेजमेंट झोन बनवायचे आणि मॅनेजमेंट झोन बनवले की त्या सॉफ्टवेअर मध्ये टाकायचे. ओके, the digital map used to guide the VRT machine to apply the input at predetermined variable rate on a specific location, identify the GPS receiver. Therefore, the resolution of categorized location is a significant important, especially for nitrogen application. Suggested that the elemental size of field should not be greater than 1.96 meter to get the benefit of variable rate of nitrogen application technology. Many studies have indicated a considerable variable of micronutrient in smaller area. Therefore, especially map-based variable rate applicator, okay, is very गुड और इन्फॉर्मेटिव्ह. ओके, आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, जे सर आहेत यांनी याच्यामध्ये खूप टेक्निकल मुद्दे किंवा टेक्निकल बाबी काय ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. ओके, ऑन द अदर हँड द रियल टाइम सेन्सर बेस्ड व्हीआरटी doesn't need an extra system and the time to prepare a precision map. The technology uses the real-time sensor to detect the required soil plant yield information and supply the input at desired rate. ओके, तर व्हीआरटी टेक्निक्स मध्ये एकदा सॉइल सॅम्पलिंग केलं आणि एकदा त्याचा मॅप बनला आणि तो जर मॅप तुम्ही त्या ह्याच्यामध्ये सिस्टम मध्ये टाकला तर सिस्टम ऑटोमॅटिक अपडेटेड होते. तर ते जे आहे असं GIS बेस्ड सेन्सर किंवा सिस्टम हे आता सध्या आपल्याकडं आपल्या देशामध्ये सध्या अवेलेबल नाहीये. फॉरेन कंट्रीज मध्ये असे ट्रॅक्टर्स किंवा असे सेन्सर बेस्ड सिस्टम्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. आपल्याकडे अजून तसे ट्रॅक्टर बनवले गेलेले नाहीये. आताचे आपल्याकडे कुठला ट्रॅक्टर बनवलाय माहितीये का? महिंद्रानं GPS बेस्ड ट्रॅक्टर बनवलाय, पण तो कुठल्या शेतात काम करतोय एवढंच फक्त कळतं. ओके, अजून एवढं त्याला व्हीआरटी टेक्निक्स किंवा व्हीआरटी ऍप्लिकेशन रेट्स त्याच्यामध्ये बनवले गेलेले नाही. हा पण सध्या एक प्रॉब्लेम आहे. ऑन द अदर हँड, दिस टेक्नॉलॉजी इज यूज रिअल टाइम सेन्सर to detect the required soil plant and yield information and supply the input at desired rate. In most cases, this application rate changes in triggered every second. For the application of fertilizer, there is a good development in an optimum sensor, optical sensor, to determine the level of nitrogen at the time of some other sensor called as a
Ion sensitive electrode are also commercially available, but only for detection of nitrogen and potash concentration among the microbiome. Okay. All types of ERT are used some of the common components such as electronic controller, variable rate controller, valves, flow rate sensor, pressure sensor, speed sensor, ऑब्जेक्ट डिटेक्टर. ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं स्पीड कसं आहे, त्या एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट कडे म्हणजे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड कडे किती वेळेत पोहोचतोय हे सगळं मोजलं जातं. त्यामुळे सेन्सर जो आहे तो ऑटोमॅटिक फ्लो रेट ऍडजस्ट करतो. Sometime controller can be easily added with other necessary component to the environmental agricultural machine, which are used for applying input at uniform rate. The electronic controller accept the input from the sensor, the data from the prescription map, and use the command through the hardware or the software interference to determine the desired rate of application with the help of formula or algorithm. Usually, this operation is performed in a range of few microsecond. म्हणजे विचार करा, मायक्रोसेकंद मधला फरक सुद्धा ते बघतं आणि त्याच्या पद्धतीनं सेन्सर जो आहे तो फ्लो रेट ऍडजस्ट करतं. ओके, किती म्हणजे ते अॅक्युरेट असेल सिस्टम किंवा मशिनरी. लक्षामध्ये इथे इमेजच ओपन होईना, त्यामुळे मी खूप वैतागलो ऍक्च्युली. इथं जे फोटो इमेज मला पाहिजे होती ती ऍक्च्युली ओपन होईना लक्षामध्ये, त्यामुळं मला थोडासा त्रास होतोय. जर फोटो इमेज ओपन झाली असती तर मी एका मिनिटामध्ये तुम्हाला दाखवल्याला मला बरं पडलं असतं. एकच मिनिट, जस्ट फॉर अ सेकंड, एक मिनिट थोडस वाढ बघा. ओके, मी जरा स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय, एकच मिनिट होल्ड करा. वेट फॉर अ जस्ट सेकंड, मला नेटवरनं फोटो सापडते का बघू दे. सापडला म्हणजे काय होईल, वेट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. इमेजेस ओपन होऊ दे, एखादी इमेज ओपन झाली म्हणजे एक्सप्लेन करायला बरं पडत. ओके, ओके, व्हेरी गुड. आता मी तुम्हाला दाखवू शकतो. ओके, तर स्क्रीन शेअरिंग करतो तुम्हाला मी, म्हणजे तुम्हाला त्या ट्रॅक्टरचे सिस्टम समजून येईल. ओके, आणि त्यामुळे यू हॅव अ आयडिया रिगार्डिंग द व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी. ओके, मी स्क्रीन शेअर करतोय, वेट फॉर अ मिनिट. स्क्रीन शेअरिंग का होईना, झालं. ओके, ओके, तर आता तुम्हाला इथं दिसत असेल की एका ट्रॅक्टरवर काय काय माउंट केलं जातं आणि ते माउंटिंग केल्यानंतर यू विल हॅव अ क्लिअर कट आयडिया रिगार्डिंग विथ द व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी. व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी मध्ये इथं बघा, तुम्ही जर बघितलं तर वर जीपीएस डीजीपीएस सिग्नल आहे, सेन्सर वर बसवलेला आहे. ओके, की जो नेटवरनं सिग्नल घेत राहतो. ओके, वर सेन्सर बसवलेला आहे जो नेटवरनं सिग्नल घेत राहतो. लक्षामध्ये, तर इथं सेन्सर बसवलेला आहे ट्रॅक्टर मध्ये. इथं मागे कम्प्युटर आहे. ओके, इथं कन्सोल म्हणजे त्याची स्क्रीन आहे ट्रॅक्टर ड्रायव्हरची. ड्रायव्हरला इथं स्क्रीन दिसू शकते. डायरेक्ट इंजेक्शन कंट्रोलर, खाली इंजेक्शन कंट्रोलर पण आहे, इथनं पण इंजेक्ट करता येतं. बघा माग इथनं त्या स्क्रीन मधनं
पाईप्स गेलेले आहेत किंवा वायर्स गेलेल्या आहेत त्या, इथं कॅरियर टँक आहे, केमिकल टँक आहे, याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर्स असतात. तर काय होतं, त्या लोकेशनवर गेल्या जीपीएस रिसिव्हर, जो डीजीपीएस रिसिव्हर आहे तो ती लोकेशन सांगतो, ह्या लोकेशनवर आलेला आहे. कम्प्युटरमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर ऑलरेडी भरलेला असतो डाटा, की इथं किती किती प्रमाणामध्ये खत सुटलं पाहिजे ह्या स्पॉटला सुटलं पाहिजे म्हणलं की या कन्सोल स्क्रीनवर दिसतं त्या ऑपरेटरला की स्पॉट नंबर 1 आलाय, स्पॉट नंबर 2 आलाय, स्पॉट नंबर 3 आलाय. तर त्या हे ना ऑपरेटरनं काय करायचं नसतं, त्यांना फक्त ट्रॅक्टर चालवायचं काम करायचं असतं. सिग्नल वरनं ऑटोमॅटिक सेंड होता, स्क्रीनवर डिस्प्ले होतं, ऑटोमॅटिक किती क्वांटिटी सॉइल मध्ये आहे आणि किती क्वांटिटी अप्लाय करायची आहे ते ऑलरेडी दिसून येतं. ओके, आणि त्यानंतर मागं सिग्नल सेंड होतो. मागं सिग्नल सेंड होऊन ट्रॅक्टर जे टँकर आहे त्या टँकर मधनं बरोबर अप्रोप्रिएट क्वांटिटी जी आहे ती खाली फील्ड मध्ये रिलीज होते त्या स्पॉटला. आणि जर समजा तिथं ऑलरेडी जास्त क्वांटिटी असेल तर तिथं कमी केली जाते, किंवा कमी असेल तर तिथं जास्त केली जाते. आणि जर अॅक्युरेट असेल तर काही करायची आवश्यकता नाही. लक्षामध्ये, तर ही हा म्हणायचं व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी लक्षामध्ये. आणि हा जो ट्रॅक्टर असतो तो पूर्ण सेन्सर बेस्ड असतो आणि सेन्सर बेसवरनं त्याचं ऍप्लिकेशन होतंय. लक्षामध्ये, ठीक आहे. इथं बघा अजून एक इमेज तुम्हाला मी ओपन करतो. ओके, त्यातनं सुद्धा तुम्हाला समजून येईल की एकदा मॅप बनवल्यानंतर त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने ते वर्किंग करतंय. इथं पण बघा शेतामध्ये कुठं 99% फर्टिलायझर कमी होतं, कुठं 80% होतं, कुठं 90% होतं, कुठं 100% होतं. तर ट्रॅक्टर जसा जसा फिरत फिरत गेला तसं जिथं जिथं जे जे कमी होतं तिथं तिथं त्यानं ते अप्लाय करत गेलाय. ओके, इथं अजून एक बघा इमेज, तुम्हाला क्लिअर कट आयडिया येऊन जाईल. ओके, याच्यावरनं कळतं की व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी मध्ये ट्रॅक्टरला जिथं जिथं जसं जसं पाहिजे तशा पद्धतीनं फर्टिलायझर जे आहे ते ऑटोमॅटिक सेन्सरनं अप्लाय केले जातात. लक्षामध्ये, आणि सॉइल जी आहे आपली ती युनिफॉर्म दिसून येते. त्याच्यासाठी ट्रॅक्टर हा जो असतो तो सेन्सर बेस्ड ओके असतोय. ओके, हा हा जरी इमेज बघितली, थोडीशी इमेज सध्यासाठी ब्लर आहे, पण एकदा क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला समजून येईल. तर ट्रॅक्टरवर सेन्सर बसवलेला असतो आणि सेन्सर तो तुम्हाला सगळं क्लिअरली अप्लाय करून देतो. नॉट ओनली फॉर द फर्टिलायझर ओनली, फर्टिलायझर साठी आहे अशातला भाग नाहीये. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, सो बाय युझिंग अ ड्रोन सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, जिथं तुम्हाला इन्सिडेंट जास्त दिसेल त्या ठिकाणी यू कॅन अप्लाय, तुम्ही तिथं वापरू शकता. तर ह्याला म्हणायचं व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी. लक्षामध्ये, तर सगळ्यांना आता समजले असेल अशी अपेक्षा करतो. ओके, आता पुन्हा मी आपली जी रेग्युलर स्क्रीन आहे ती शेअर करतो. ओके, ओके, तर इथं बघा व्हीआरटीचं कसं असते ते कंट्रोल वॉल, इलेक्ट्रॉनिक फ्लो रेट वॉल्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामधनं त्या लिक्विड फर्टिलायझर टँक मधनं ठराविक लेवलला ठराविक मध्येच तिथं अप्लाय केलं जातं. सगळं डिस्क्रिप्शन वाचत बसण्याची काही गरज नाहीये. मी तुमची जी आहे ती कन्सेप्ट जी आहे ती पूर्ण क्लिअर केली आहे. हे बघा हा ट्रॅक्टर. ओके, ही ट्रॅक्टरची बॅक साइड आहे. इथं लिक्विड फर्टिलायझर स्प्रेयर असतात. हा फ्रंट साइड आहे. इथनं फ्रंट साइडने ट्रॅक्टर पुढे 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 जातो आणि जे आहे ते बरोबर या टँक्स मधनं, म्हणजे फक्त नायट्रोजनच नाही, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम जे तुम्हाला जे जे फर्टिलायझर अप्लाय करायचे आहेत ते फर्टिलायझर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन फील्ड मध्ये अप्लाय करतात आणि सॉइल जी आहे तुमची युनिफॉर्म दिसून येते. बघा हे पूर्ण सेन्सर मेकॅनिझम आहे. स्टिम्युलेशन रिझल्ट ऑफ फर्टिलायझर फ्लो सिस्टम हा खूप किचकट आहे. एवढ्यामध्ये आपल्याला सध्या काही जाण्याची आवश्यकता नाहीये. तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते एक प्रॅक्टिकल तुमचं होतं. ओके, तर एसटीसीआर टेक्निक्स ऑलरेडी शिकवून झालेल्या आहे. त्या याचा फॉर्म्युला बिर्मुला करून तुम्हाला मी शिकवलेला आहे एक्सरसाइज नंबर. त्यामुळे ते काय डबल शिकवत नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये थिअरीमध्ये हा प्रॉब्लेम पण शिकवला होता आणि सॉइल टेस्ट क्रॉप स्टिम्युलेशन अप्रोच काय असतो तो ऑलरेडी शिकवलेला होता. आता आपण जाणार आहे एक्सरसाइज नंबर 11 वर. ओके, एक्सरसाइज नंबर 11, ठीक आहे. तर एक्सरसाइज नंबर 11 मध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. कॅल्क्युलेशन ऑफ क्रॉप ट्रेस बाय जिओस्पेशियल टेक्निक. ओके, एक्सरसाइज नंबर 11, ठीक आहे. सो आता ऍज यू नो दॅट देर आर व्हेरियस टाइप ऑफ स्ट्रेस इन ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये प्लांटवर व्हेरियस टाइप ऑफ स्ट्रेस असतात. काय एन्व्हायरमेंटल असतात, काय सॉइल टाइप असतात, म्हणजे बिकॉज ऑफ द डिफिशियन्सी ऑफ न्यूट्रिएंट असतात, काय काय वेळेस पेस्टिसाइडच्या अटॅक मुळे असतात. ओके, सो
the use of agriculture stress to create the spatial map showing the distribution of crop stress. This tool is intended specifically for use on agriculture land to support the precision agriculture analysis. The conditions that cause agriculture stress are the same or those that cause a forest stress. However, the agriculture stress analyze concentrate more on the growth efficiency. Dry or drying of the crop, do not efficiently use of nitrogen, light indication of agricultural stress, where a crop showing a healthy productive vegetation indicating the low stress. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, प्लांटवर स्ट्रेस असतो, काही वेळेस मॉइश्चरचा असतो, काही वेळेस पेस्ट डिसीजचा अटॅक झाल्यामुळे असतो, काही वेळेस कोणत्या प्लांटची न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी असल्यामुळे असतो. बट बाय युअर नेकेड आईज, तुमच्या डोळ्यानं तुम्हाला ते दिसत नाही. बट बाय टेकिंग help of GPS or remote sensing sensors can detect the small amount of color change in that plant leaf, and by taking the small amount of the color change in that plant leaf, we can identify which stress the plant is facing or plant is observing. So broadband and narrowband greenness to indicate the case of ideal cropland or weak vegetation of healthy crop. Low light use efficiency to show the vegetation growth rate, canopy nitrogen to estimate the relative nitrogen level, leaf pigmentation to highlight the vegetation trait, canopy water content to show the level of water stress. तर वॉटर स्ट्रेस कोणता एक्सपिरियन्स झालेला आहे आणि कशामुळे आहे हे सेन्सरचं रिझोल्युशन खूप चांगलं असल्यामुळं तुम्हाला ते लगेच कळू शकतं. म्हणजे GIS GPS थ्रू फोटोग्राफ काढायचा, फोटोग्राफ काढल्यानंतर तुम्हाला हा कलर बँड येणार. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो बघा. हा बघा, इथं बघा अशी स्ट्रीप आलेली आहे. ओके, तर तुमच्या एका पानावर किंवा एका फील्डचा असा कलर चार्ट आहे. तर समजा ही राईट साइड आहे, ही लेफ्ट साइड आहे. ओके, तर तुम्हाला काय दिसून येते, ब्ल्यू कलर जो आहे तिथे कमी स्ट्रेस आहे, आणि जसं ग्रीन होतो तिथे मीडियम स्ट्रेस आहे, आणि जसं लाल होते तिकडे जास्त स्ट्रेस आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्या फोटोमध्ये अशी तुम्हाला कलर इमेज दिसणार आहे, ओके, कलर इमेज दिसणार आहे तुम्हाला अख्ख्या फील्डची, मग फील्ड मध्ये जिथं जिथं तुम्हाला असं पिवळा कलर किंवा रेड स्पॉट दिसतोय तिथं समजून जायचं देअर इज अ स्ट्रेस. मग तो मॉइश्चरचा असेल, मग तो न्यूट्रिएंट डिफिशियन्सीचा असेल, कशाचा असेल ते तुम्हाला सॉफ्टवेअर पण सांगतं. समजा तुमच्याकडे हा दिसला की इथं बाबांनो जिथं रेड आहे, येलो आहे, तिथं नायट्रोजन खूप कमी पडलेलं आहे, तर त्या स्पॉटवर किंवा तेवढ्या एरियावर तुम्ही नायट्रोजन टाकायचा. जिथं निळा कलर आहे तिथं स्ट्रेस नाहीये किंवा खूप कमी आहे तिथं नायट्रोजन कमी टाकायचा. जिथं जास्त आहे तिथं स्ट्रेस नायट्रोजन जास्त टाकायचा. म्हणजे काय होईल, फील्ड मध्ये युनिफॉर्म ऍप्लिकेशन होईल आणि फील्ड मधला जो स्ट्रेस तुम्हाला दिसून येतोय, ओके, की जो तुमच्या डोळ्याने दिसून तुम्हाला कळणार नाही. डोळ्यावरनं सगळी पानाचा कलर हिरवा दिसतो, तुम्हाला असं काय पानाच्या कलर मध्ये काय वेगळे कलर किंवा शेड्स दिसत नाहीये. सो बाय नेकेड आईज, डोळ्यानं स्ट्रेस आयडेंटिफाय करणं इट्स व्हेरी मच डिफिकल्ट. ते खूप डिफिकल्ट आहे, इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. सो बाय टेकिंग द हेल्प ऑफ रिमोट सेन्सिंगच्या फोटो घेऊन किंवा त्याचे फोटो पकडून आपण तो स्ट्रेस जो आहे तो आयडेंटिफाय करू शकतो. आणि एकदा स्ट्रेस आयडेंटिफाय झाला की त्या रिजनवर किंवा तेवढ्या एरियावरच आपण फोकस करून तिथला स्ट्रेस क्लिअर करू शकतो. आता तुम्हाला कन्सेप्ट कळली असेल. व्हेन युझिंग अ ऍग्रिकल्चर स्ट्रेस टूल, इट इज द बेस्ट टू क्रिएट अ मास्क टू सेपरेट द क्रॉप व्हरायटी and the process each crop typically crop type individually, because different crop type having a different phenological cycle, canopy closure characteristics and vegetative property. The signal within and between the crop type may be confused. If masking the different crop type, it is not feasible clearly analyzing the result. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉप स्ट्रेस साठी तुम्हाला QGIS किंवा ArcGIS मधनं ती इमेज घेऊन त्या जे क्रॉप स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्याचं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला तो स्ट्रेस आयडेंटिफाय करावा लागतो. लक्षात, कम्पेअरिंग ओनली द रिझल्ट फ्रॉम वन क्रॉप टू अनदर क्रॉप. ओके, क्रॉप टू क्रॉप त्याच्यामध्ये फरक असतो. तर इथे त्यांनी दिलेलं आहे कसं शोधायचं ऍग्रिकल्चर क्रॉप स्ट्रेस. फ्रॉम द टूल बॉक्स सिलेक्ट स्पेक्ट्रल, नंतर व्हेजिटेशन, त्याचं ऍग्रिकल्चर स्ट्रेस व्हेजिटेशन अनालिसिस हे ऑप्शन घ्यायचे. QGIS मध्ये जायचं, स्पेक्ट्रल वर क्लिक करायचं, नंतर व्हेजिटेशन वर क्लिक करायचं, आणि व्हेजिटेशन वर क्लिक केल्यानंतर ऍग्रिकल्चरल स्ट्रेस व्हेजिटेशन अनालिसिस या ऑप्शन वर क्लिक करायचं. ओके, द व्हेजिटेशन प्रोडक्ट कॅल्क्युलेशन इनपुट फाईल डायलॉग बॉक्स अपिअर होतो. सिलेक्ट द इनपुट फाईल
file may be a 6th output file you can create previously by using a vegetation index. Calculator or spectral index tool, नंतर ती इमेज ब्राउज करायची, इमेज आल्यानंतर स्पेक्ट्रल इंडिकेशन टूल ओपन करायचा, or you can select a hyperspectral data file that has been radiometrically calibrated and corrected for the atmospheric effect, किंवा ऑलरेडी रेडिओमेट्रिकली कॅलिब्रेटेड जे इमेज आहे ती घेतली तरी चालेल. सिलेक्ट द स्पेशल सबसेट बाय क्लिकिंग द स्पेशल सबसेट. यूज द स्पेशल सबसेटिंग with the agriculture stress tool may further refine the result. Apply optional masking to the data by clicking the select mask band and select the desired masking image. म्हणजे तुम्हाला तो मास्क बँड कुठल्या किती स्ट्रेसला कुठला कलर आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला कलर ची रेंज सिलेक्ट करावी लागेल. बाबांनो 0 ते 10 जर स्ट्रेस असेल तर पिवळा कलर आला पाहिजे, 10 ते 20 असेल तर डार्क हिरवा झाला पाहिजे, 20 ते 30 असेल तर निळा झाला पाहिजे, असं तुम्हाला रेंज द्यावी लागेल आणि त्याला कलर द्यावे लागतील. आणि तुम्ही एकदा मास्किंग केलं, क्लिक ओके, देन ऍग्रीकल्चर स्ट्रेस पॅरामीटर डायलॉग बॉक्स अपीयर. इफ NVI header for input file contain the bad band list, the bad band are excluded from the 6th calculation. आता मला पण एवढं टेक्निकल माहित नाहीये. Select the broad band or narrow band greenness index from the greenness index drop down list. Okay, आणि the minimum valid greenness value to use the agriculture stress calculation. Any value in the image less than the value you specified are masked out in the classification result. This setting along with the proper mask selection is useful for the area that containing different terrain types. ओके, म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला स्ट्रेसला मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू द्याव्या लागतील. एवढ्यापेक्षा खाली असेल तर स्ट्रेस आहे, एवढा असेल तर ऍव्हरेज आहे, एवढा असेल तर जास्त आहे, आणि एवढा असेल तर काहीच नाही, अशी तुम्हाला रेंज द्यावी लागेल. ओके, ठीक आहे. द सिलेक्ट 7, 6 कॅनोपी वॉटर और नायट्रोजन इंडेक्स. ओके, ड्रॉप डाउन म्हणजे खाली स्क्रॉल करायचं. 7 लाईट यूज इफिशियन्सी और लिक पिगमेंटेशन इंडेक्स, ड्रॉप डाउन करायचं. आउटपुट द रिझल्ट और द फाइल or the memory. Okay, click NDVI add and resulting the output to the layer manager. आणि शेवटी तुम्हाला ते आउटपुट दिसतं. ओके, सो ऍग्रीकल्चर टूल डिवाइड द इनपुट सीन इनटू 9 क्लासेस फ्रॉम द लोवेस्ट स्ट्रेस टू द हायेस्ट स्ट्रेस फॉलोइंग द क्लासिफिकेशन ऑफ मॅप इन ऍग्रीकल्चर स्ट्रेस टूल. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 जवळपास 9 कलर आहेत ह्याच्यामध्ये आणि त्यांनी ते डिवाइड केलेलं आहे. The classification are relative to the particular input scene only and cannot be generalized to other area or other scenes. The field examination is essential to link the classes provided by the tool with the real world condition they represent. म्हणजे ह्याच्यामध्ये लॅटिट्यूड लॉंजिट्यूड येतच कारण की आपण जिओ टॅग इमेज असतील. These classes cannot be compared between the scenes or vegetatively variable between the scenes could be significant. An actual classification value may not match. For example, classification color of green is one scene could be represent the same field condition with the classification color of orange in other. तर फील्ड मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे असे बँड दिसून येतील आणि जिथे जिथे स्ट्रेस असेल तिथला स्ट्रेस रिमूव्ह केला की बरोबर तुमच्या क्रॉपची यील्ड जी आहे किंवा ग्रोथ जी आहे जी तुम्हाला यील्ड अचीव्ह करायचं आहे, यू विल अचीव्ह दॅट पर्टिक्युलर यील्ड. तेवढी यील्ड तुम्ही व्यवस्थित पद्धतीमध्ये अचीव्ह करू शकता. सो दिस इज आवर टुडेज 2 प्रॅक्टिकल्स. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेच प्रॅक्टिकल्स तुमचे ऑलरेडी निकम सरांनी ऑलरेडी कव्हर अप केलेले आहेतच. ओके, देयर आर सम पॉइंट्स आर रिमेनिंग. काही पॉइंट्स जे राहिलेले होते ते मी आता कव्हर केलेले आहेत. ओके, किंवा मी कव्हर करतोय. ठीक आहे. तर कोणाला काय शंका असेल, काय डाऊट असेल तर टाईप करून विचारा किंवा डायरेक्ट अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. विचारा, कोणाला काय डाऊट आहे का, कोणाला काय शंका आहे का. कोणाला काय डाऊट आहे का, कोणाला काय शंका आहे का, असेल तर विचारा.
तर इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी. जर काय शंका असेल किंवा काय डाऊट असतील तरी पण तुम्ही विचारू शकता. आहे का कोणाला काय डाऊट, कोणाला काय शंका, कोणाला काय अडचण, कोणाला काय प्रॉब्लेम ओके रिलेटेड टू दिस व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी, व्हीआरटी टेक्निक्स और एनिथिंग एल्स? ठीक आहे, असेल तर टाईप करून विचार तरी चालेल. ठीक आहे, तर मॅन्युअलची सॉफ्ट कॉपी माझ्याकडे अवेलेबल झालेली आहे. ठीक आहे, तर मागच्या वर्षी काय झालेलं होतं, असाच लॉकडाऊन पडल्यामुळं मुलांनी काय मागच्या वर्षी मॅन्युअल लिहिणं झालं नव्हतं, कारण की मॅन्युअलची सॉफ्ट कॉपीच मिळाली नव्हती मागच्या वर्षी. ह्या वर्षी मला भेटली तरी आहे. ठीक आहे, त्यामुळे काय झालं, म्हणजे मॅन्युअलची हार्ड कॉपी भेटली, मॅन्युअल मी विद्यार्थ्यांना दिले पण त्यांना लिहून देणं किंवा त्यात काय काय लिहायचं आहे ह्याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन क्रिएट झाल्यामुळं मागच्या वर्षी काय मॅन्युअल चेक करणं अॅग्रो 3612चं काय झालं नाहीये आणि परीक्षा पण झाल्या नसल्यामुळं त्याच्यावर जास्त काही लक्ष देता आलं नाहीये. पण ह्या वर्षी आपण मॅन्युअल लिहूया. मी तुमच्या ग्रुपवर मॅन्युअलची कॉपी टाकतो. ओके, त्याच्यामध्ये बरेच कलर इमेजेस, कलर फोटोग्राफ्स आहेत. ते काय प्रॅक्टिकली काढणं लिहिणं हे प्रॅक्टिकली काय पॉसिबल नाहीये. जेवढं शक्य आहे ती मॅन्युअलची कॉपी जर मी एडिट करून तुमच्या ग्रुपवर टाकतो. ओके, आणि त्यानंतर तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा लिहा सध्या तरी. बोला आणि काय कोणाला